सध्याच्या चढाओढीच्या युगात आपल्याला आपली नैतिकता कायम ठेवून कर्म करत करतच आपलं जीवन सार्थकी लावायचं आहे. स्पर्धेच्या नावाखाली भ्रष्ट आचरण न करता शुद्धाचरण करायचं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला श्रेयस मार्ग कोणता ते सांगते ती भगवद्गीता. हरि ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री साईनाथाय नमो नमः. मंडळी, आपण आता या गीतेमधले पहिले 7 अध्याय सविस्तर जाणून घेतले आणि आता आपण 8व्या अध्यायाकडे वळणार आहोत. आपण एक परंपरा ठेवली पहिलेपासून की कोणताही अध्याय पूर्ण झाला की त्या अध्यायापर्यंत आपण काय शिकलो हे जाणून घ्यायचं, आढावा घ्यायचा थोडक्यात. म्हणजे आता आपण हे जाणलं की भगवद्गीतेचे जे पहिले 6 अध्याय आहेत ते कशासाठी आहेत? त्वमपदशोधन करणारे अध्याय आहेत. त्वमपदशोधन करणारे आहेत. कारण गीतेचं ध्येय काय आहे? गीतेचं ध्येय असं आहे की गीतेच्या अभ्यासकाला ह्याची देही ह्याची डोळा भगवंताची उपलब्धी करून देणं, त्याला अहम ब्रह्मास्मीच्या अनुभूतीपर्यंत पोचवणं, त्याला जीवनयुक्त बनवणं आणि त्याच्या देहपतनानंतर त्याला पुनर्जन्म प्राप्त होणार नाही आणि त्याचा भगवंताशी योग घडेल, असं हे त्याचा उद्देश आहे. त्यासाठी गीतेने काय सांगितलं? प्रथम साधकाने योग्य त्या साधना करून अंतःकरणाची पूर्ण शुद्धी केली पाहिजे, आपली मन आणि बुद्धी संतुलित केली पाहिजे आणि नंतर ती भगवंताच्या भक्तीकडे वळवायला पाहिजे आणि प्रत्यक्ष अनन्य भक्ती करून मुक्तीची वाट धरली पाहिजे. हा त्याचा उद्देश आहे. म्हणून मग भगवंताने काय केलं? जे पहिले गीतेतले 6 अध्याय आहेत त्यात साधकाने कोणत्या साधना करणं आवश्यक आहे ते सांगितलं. त्याच्यामध्ये काय काय अडथळे येतात आणि ते कसे पार करायचे, त्यासाठी काय साधना करायचे तेही सांगितलं. हे अगदी सविस्तर विवेचन त्यांनी केलं आणि आपण ते सविस्तरपणे जाणलेलंही आहे. नंतर जे 6 अध्याय आहेत 7 ते 12, 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भगवंताची भक्ती करायची ना, त्याचं स्वरूप काय आहे, कोण आहे ते भगवंत, कसे आहेत हे प्रथम सांगितलं आणि नंतर त्यांची भक्ती कशी करावी याचं विवेचन केलं. आणि शेवटचे जे 6 अध्याय आहेत 13 ते 18 ते म्हणजे भगवंत आणि भक्त एकच कसे आहेत हे सिद्ध करणारे कळसाचे अध्याय आहेत. पहिल्या 6 अध्यायात काय काय सांगितलं ते सविस्तर जाण्याची काही आवश्यकता नाही आहे, पण त्यांनी कोणत्या कोणत्या साधनं सांगितल्या ना तेवढ्या मात्र एकदा थोडक्यात पाहू आणि मग पुढे जाऊया. माणूस मूळतः कसा असतो? मूळतः माणूस हा आळशी आहे. मग काय करावं लागतं? भगवंतानी कर्म करण्यासाठी ते मनुष्ययोनी निर्माण केली ना. मनुष्य जन्माचं प्रयोजन काय आहे? प्रयोजन असं आहे की मनुष्ययोनीचा उद्देश एकच आहे की भगवंताशी एकरूप होणं, हेच प्रयोजन आहे, दुसरं काही नाही आहे. कारण मनुष्ययोनीतच माणूस कर्म करू शकतो आणि भगवंताशी एकरूप होऊही शकतो. खरं आहे. त्याच्यासाठी कर्म करणं आवश्यक आहे ना. सर्व साधना शेवटी कर्ममयच आहेत की नाही? करायच्याच आहेत. म्हणजे माणसाला ह्या आळसातून बाहेर काढून कर्माला प्रवृत्त करण्यासाठी भगवंतांनी कर्माचा सिद्धांत सांगितला. आता जो कर्माचा सिद्धांत आहे ना तो स्पष्टपणे सांगतो बरं का, की स्वतःचं जर भलं करायचं असेल तर चांगली कर्म करा. पण परत प्रश्न असा येतो, चांगली कर्म म्हणजे काय? चांगली कर्म म्हणजे विहित कर्म, शास्त्र आणि धर्म यांना मंजूर असलेली कर्म, आश्रम धर्माप्रमाणे आपले कर्म करणं, कर्तव्य कर्म. असं केलं तर काय होतं? पुण्याची प्राप्ती होते. पुण्याची प्राप्ती झाली म्हणजे काय होतं? सुख हे पुण्याचं फळ आहे. त्यामुळे असं कर्म करणाऱ्या पुण्यवान माणसाला इहलोकी सुख प्राप्त होतात ह्या लोकामध्ये आणि मृत्यूनंतर स्वर्गलोक किंवा इतर उत्तम लोक प्राप्त होतात. हे अगदी खरं आहे. या उलट समजा वाईट कर्म केली एखाद्याने तर काय होतं? धर्म किंवा शास्त्रविरुद्ध कर्म केली, निषिद्ध कर्म केली, त्याचं फळ म्हणून पापाची निर्मिती होते आणि मग पापाची निर्मिती झाली तर पापाचं फळ आहे दुःख, ते वाटायला येतं. म्हणजे या मृत्यूलोकात असताना तो दुःख भोगतोच तो, पण मृत्यूनंतर नरक इत्यादी स्थानं प्राप्त होतात, तिथे पुन्हा हालच भोगावे लागतात. आणि जर कृत्य अगदीच वाईट असेल त्याच्यापेक्षाही तर काय होतं? मनुष्य देह नाही मिळत परत, मग तो आणखीन पशु पक्षी कीटक या योनीला जातो. पुन्हा सगळी सुरुवात करावी लागते. आता ह्याच कर्मसिद्धांताचा आणखीन एक पैलू आहे बरं का.
कुठला पैलू आहे की जसं कर्म तसं फळ हा नियम असल्यामुळे काय होतं, आपल्या जीवनात आपण आज जे जे काही भोगतो किंवा उपभोगतो ती सगळी आपल्याच कर्माची फळं आहेत. त्यासाठी इतर कुणाला समजा जे काही भोगावं लागेल ना त्यासाठी इतरांना दोष नाही देता येत, कारण ते आपल्याच कर्माचं फळ आहे. आता भौतिक प्रगतीसाठी कर्मसिद्धांत नक्कीच उपयोगी पडतो, त्यात शंकाच नाही. पण जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल ना, जर साधक व्हायचं असेल, आध्यात्मिक साधक, तर कर्मसिद्धांत नुसतं करून भागत नाही. हे कर्म करावंच लागतं, त्यात शंकाच नाही. पण कर्मयोग करणं आवश्यक असतं. म्हणून मग भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचा सिद्धांत सांगितला. काय म्हणाले, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संघा असतू अकर्मणी. दुसऱ्या अध्यायातला 47 श्लोक होता, त्यात सांगितलं. याचा सविस्तर अर्थ आपण त्यावेळी जाणून घेतला आहे. आता कर्तव्य कर्मामध्ये सुद्धा किंवा कर्मयोगामध्ये सुद्धा कर्तव्य करणं कर्म करणं अपेक्षितच आहे हो. पण काय झालं, आजवर आपण आपली कर्तव्य कर्म केली, त्यामुळे अहंकार पण वाढला ना, अहंकार वाढला. आता मी माझी कर्म पूर्ण केली आहेत, कर्तव्य पूर्ण केली आहेत, आता दुसऱ्यांनी पण माझ्या संबंधात त्यांची जी काही कर्तव्य आहेत ती पूर्ण केली पाहिजेत अशी अपेक्षाही निर्माण झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, आध्यात्मिक साधना हे काही इतरांना सुधारण्यासाठी नाही हो, ती स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आहे, हे नक्कीच आहे. कर्मयोगाचा सिद्धांत असं सांगतो की कर्तव्य कर्म म्हणून कर्तव्य आजवर केलीच की आपण सगळ्यांनीच केली, पण आता ती कर्तव्य कर्म म्हणून नाही करायचं आहे. काय करायचं, तीच कर्म करायची, पण ती भगवंताने आपल्यावर सोपवलेलं कर्म म्हणून करायची, भगवंताने सोपवलेलं कर्म म्हणून. आणि कर्म भगवंतासाठी करायचं आहे, त्यामुळे मग काय होतं, ते कर्म आवडतं की नाही हा प्रश्नच येत नाही. भगवंताने सोपवलेलं आहे ते ठेवून ते सांगतील ते करणं, म्हणजे काय होतं, करता करविता आता भगवंत झाला, आपण नाही झालो, करता करविता तो झाला. त्यामुळे करता करविता तो आल्यामुळे आपण आता आपल्यासाठी नाही कर्म करत, त्याच्यासाठी करतो. त्यामुळे मग त्याचं फळ मलाच मिळावं ही अपेक्षाही राहत नाही. ह्यालाच म्हणतात निष्काम कर्मयोग, दुसरं काय असतं. अशा रीतीने कर्मयोगाचं अनुष्ठान केलं ना की अंतःकरण हळूहळू शुद्ध होतं, हळूहळू पवित्र होतं. आणि अशा पवित्र अंतःकरणातच भगवंतांना जाणण्याची जिज्ञासा पण निर्माण होते, हे तितकंच काय. कर्मयोगामध्ये अंतःकरण शुद्धीचं महत्त्व निश्चितच आहे. पण त्यामुळे काय होतं, हळूहळू मी शुद्ध अंतःकरणाचा अतिपवित्र अहंकारसुद्धा होतो. अहंकारसुद्धा माणसाला होऊ शकतो. म्हणजे मी कोणाचं वाईट नाही करत, मी कधीच कोणाचं वाईट करत नाही, मी कोणाबद्दल वाईट बोलत नाही, मी कशाला वाईट बोलू इतरांबद्दल, माझी जीभ कशाला भेटाळू. अहो मी श्रेष्ठच आहे, साधक आहे चांगला, इतर जण कनिष्ठच आहेत, हा सुद्धा अहंकारच आहे ना, हा अहंकारच आहे आणि हे भेदाचंच दर्शन आहे ना, हे नक्कीच आहे. मग या अहंकारातून मुक्त कसं व्हायचं, या अहंकारातून मुक्त होण्यासाठी भगवंतांनी 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये शास्त्रांचा अभ्यास, मनन, चिंतन यांचं महत्त्व सांगितलं. त्या साधना करा असं सांगितलं. या साधनाने काय होतं, हा सात्विक अहंकार मर्यादित होतो, मर्यादित, आणि माणसाला भगवत प्राप्तीची ओढ लागते, हे तितकंच खरं आहे. आता शास्त्रांच्या अभ्यासामुळे इतर विषयांविषयी वैराग्य प्राप्त झाल्यामुळे भगवत भक्तीची ओढ लागली आहे, खरं आहे. पण तरीसुद्धा अजून एक अडचण आहे ना, मनोवर बुद्धीवर ताबा कुठे प्राप्त झाला आहे, मनबुद्धीवर काहीच ताबा प्राप्त नाही. म्हणून मग भगवंताच्या नामस्मरणाकडे, ध्यानाकडे लक्षच लागत नाही. त्याच्याऐवजी अनावश्यक विचारातच मन भांडसत भटकत राहतं. त्यासाठी काय करायचं, त्यासाठी भगवंतांनी 6व्या अध्यायात योग साधना करा असा उपदेश केला. आता आपल्याला आठवत असेल, आपण जेव्हा 6व्या अध्यायाचा अभ्यास केला तेव्हा मी आपल्याला सांगितलं होतं की मनावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी जे पातंजली योगदर्शनमध्ये 3 प्रकारच्या साधकांसाठी 3 निरनिराळ्या साधना पतंजली मुनींनी सांगितलेल्या आहेत. ते उत्तम साधक आहेत, त्यांच्यासाठी काय सांगितलं, केवळ अभ्यास आणि वैराग्य, अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा. मनात वृत्तीचं आणि विचारांचं तुफान उठतं ना, ते अभ्यास आणि वैराग्य यांच्या साहाय्याने संतुलित करता येतं. कोणाला, अर्थातच उत्तम दर्जाच्या साधकाला. म्हणजे मध्यम दर्जाचे साधक आहेत त्यांच्यासाठी पातंजली मुनींनी काय सांगितलं, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान क्रियायोगा. क्रियायोग करा ही साधना सांगितली. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान म्हणजे काय हे आपण त्यावेळेला सविस्तर जाणलेलंही आहे. आणि सर्वात कमी दर्जाचे जे साधक आहेत त्यांच्यासाठी मात्र संपूर्ण अष्टांग योग प्राप्त करा आणि मनबुद्धीवर ताबा प्राप्त करावा असं पातंजली मुनींनी सांगितलेलं आहे. आता आपण सगळे सामान्य संसारी माणसं आहोत. ही सगळी ह्या शेवटच्या कमी दर्जाच्या साधकांमध्येच मोडतो बरं का.
त्यामुळे आपल्या सगळ्यांना काय शक्य आहे? आपल्या सगळ्यांना अष्टांग योग करणंच आवश्यक आहे. पण ही साधनेतली सगळी अंग साधणं सोपं नाही हो. आता अष्टांग योगामधले यमनियम पाळणं फारच कठीण आहे. आसन प्राणायाम थोड्याफार प्रमाणात जमू शकेल, पण प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अतिशय अवघड आहे. आणि ह्या सगळ्या साधना समजा केल्या तरीसुद्धा एक दोष शिल्लक राहतोच ना. काय होतं? कर्मयोग केल्यामुळे अंतःकरणाची शुद्धी झाली, योग साधनेमुळे मनबुद्धीवर नियंत्रण आलं. हे जसं जसं साध्य होत जातं ना, तसं तसं आपल्यामध्ये असलेल्या सुप्त शक्ती जागृत व्हायला लागतात. सामान्य भाषेत त्यांना आपण सिद्धी असं म्हणतो. उदाहरणार्थ पहिली सिद्धी प्राप्त होते संकल्पसिद्धी. संकल्पसिद्धी म्हणजे काय? एखाद्याला आशीर्वाद दिला तो फळायला यायला लागतो आणि त्यामुळे लोक मग अशा साधकाला सिद्ध मानायला लागतात आणि याच मार्गदर्शक मानायला लागतात. आणि मग आता त्या साधकाला अभिमान होतो की मी सिद्ध झालो, मी उपकार करता, हा अहंकार डोकं वर काढायला लागतो. खरं कसं असतं आणि या साधक सिद्धीमध्ये अडकतो, त्यात शंकाच नाही. खरं भगवंतच भलं करत असतो की नाही लोकांचं. साधक हे केवळ माध्यम आहे हो. ती क्षुद्र सिद्धी प्राप्त झाला तो एक साधक आहे, दुसरं काय आहे. या सिद्धीमध्ये न अडकता जो पुढे साधना करीत राहतो ना, तो शेवटी भगवंतापर्यंत नक्की पोचतो, यात शंकाच नाही. म्हणजे छोट्या छोट्या सिद्धींचा जो अहंकार होतो त्यातून बाहेर कसं यायचं? त्यातून बाहेर येण्यासाठी 6व्या अध्यायाच्या शेवटी साधनेचा अंतिम टप्पा भगवंताने सांगितला. सर्वश्रेष्ठ योगी कोणते सांगितलं? काय सांगितलं? योगिनामपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजेते योमाम समे युक्ततमो मतः. 6व्या अध्यायातला 47वा श्लोक होता. म्हणजे भगवंताने काय सांगितलं? योग श्रेष्ठ कोणाला म्हणायचं? कोण श्रेष्ठ योगी? जो श्रद्धेने मद्गते नांतरात्मना होतो तो, म्हणजे ज्याचं मन आणि बुद्धी पूर्णपणे भगवंतामध्ये लीन झालेली आहे तो. नुसत्या योगसिद्धी प्राप्त झाल्या तर मानमर्यादा मिळेल, नावलौकिक मिळेल, पैसा मिळेल, प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी मिळतील ना, पण भगवंत नक्कीच दूर राहील ना. भगवंत आशापासून दूरच राहील. पूर्ण वैराग्य येणं आवश्यक आहे, भगवंताचं नाम घेणं आवश्यक आहे, त्याचं रूप, त्याचं सानिध्य, त्याच्या पुढचं संपूर्ण समर्पण ह्यानंच फक्त महत्त्व आहे हो. तरच भगवंताची प्राप्ती घडू शकेल, हे खरंच आहे. या झाल्या 6व्या अध्यायात सांगितलेल्या साधना. याने काय झालं? अंतःकरणाची शुद्धी झाली, मनबुद्धीवर ताबाही प्राप्त झाला. आता त्या भगवंताकडे, ज्या भगवंताकडे मनबुद्धीला वळवायचं ना, त्याचं स्वरूप काय आहे ते भगवंताने 7व्या अध्यायात सांगितलं. 7व्या अध्यायात भगवंताने काय सांगितलं आपल्याला? जगामध्ये जाणण्यासारख्या फक्त 4च गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? जगत म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, आणि या तिघांनाही आधार देणारा परमेश्वर म्हणजे काय आहे, हे स्पष्टपणे जाणलं पाहिजे. आणि हे जर जाणलं ना तर जगातलं सगळं ज्ञान आणि विज्ञान जाणल्यासारखं आहे. या संदर्भामध्ये भगवंताने असं सांगितलं की माझ्या एकूण 3 प्रकृती आहेत. कुठल्या कुठल्या? भूमी, रापो, नलो, वायू, खम, मनो, बुद्धिरेवच. ही माझी अष्टधा प्रकृती आहे. ती कशी आहे? ती अपर आहे, माझीच आहे, पण जड प्रकृती आहे. दुसरी माझी एक परा प्रकृती आहे आणि तिने काय केलं? जीवरूपाने या सगळ्या जगताला धारण केलं आहे. ती माझी चेतन प्रकृती आहे. आणि जी जड आणि चेतन प्रकृती, जगत आणि जीव आहे ना, त्यांचं नियंत्रण करणारी, त्यांच्या कर्माचा न्याय करणारी माझी आणखीन एक प्रकृती आहे, ईश्वर नावाची, तिसरी प्रकृती. या तिन्ही प्रकृती माझ्याच आहेत हो, माझ्या म्हणजे भगवंताच्याच आहेत, पण त्या एकमेकांच्या सापेक्षतेमध्ये आहेत. जगत आहे म्हणून जीवाला क्रीडा करायला जागा आहे. जीवच नाही, समजा नुसतंच जगत आहे, विश्वच आहे, तर काय होईल? नुसतं विराट विषय पडून राहील, त्याचा काहीच उपयोग नाही. काय करायचं त्याचं? आणि दोघे आहेत पण त्यांचं नियंत्रण करणारा ईश्वरच नाही आहे, तर काहीच होऊच शकणार नाही ना. त्यामुळे काय होतं? ईश्वराची पण आवश्यकता आहे. मग अशा एकमेकांच्या सापेक्ष असलेल्या 3 प्रकारच्या प्रकृतींना मी म्हणजेच निष्पक्ष स्वतंत्र अशा परमात्म्याने एका सूत्रामध्ये ओढून ठेवलं आहे घट्ट. त्यामुळे ते एकमेकांपासून अलगसुद्धा होऊ शकत नाहीत. या संबंधामध्ये ज्ञानदेवाने जी अतिशय सुंदर उपमा दिली आपण पाहिली. त्यांनी काय सांगितलं? सोन्याचेच लहान मोठे मणी आहेत. एक मोठा मणी, एक मध्यम आहे, एक छोटा आहे, हरकत नाही. लहान मोठे मणी पण कसे आहेत? सोन्याचेच आहेत. ते सोन्याच्याच धाग्यामध्ये ओढून ठेवले बरं का. धागाही सोन्याचाच आहे. म्हणजे आहे काय? खरं म्हणजे सगळं सोनंच आहे फक्त. तसं सर्व काही परमेश्वरच आहे, तेच तत्व आहे. तोच जगदरूपाने अभिव्यक्त झाला, तोच जीवरूपाने अभिव्यक्त झाला आणि तोच ईश्वर रूपाने दोघांचा नियंत्रकही झाला. नंतर त्याच्यापुढे जे 3-4 श्लोक झाले त्याच्यामध्ये भगवंताने काय सांगितलं?
सगळ्या निरनिराळ्या वस्तू, भावभावना सगळ्यांमध्ये भगवंताला कसं पाहावं ते सांगितलं. रसोहमप्सु कौंतेयपासून पुढे सांगितलं. नंतर काय सांगितलं, या विश्वाचं सनातन बीज मी आहे असं ते म्हणाले. सनातन बीज म्हणजे काय ते पाहिलं आपण. कारण इतर बीजांचं काय होतं, एकदा त्या बीपासून वृक्ष तयार झाला की ते बी नाहीसं होतं. पण भगवंतांपासून विश्व निर्माण झाल्यानंतर भगवंत नाहीसे नाही झाले हो, ते अजूनही कायमच आहेत, सनातन आहेत. अनेक वेळा विषय येऊन येतील जातील, पण ते मात्र कायम असणार आहेत. आणि भगवंत सर्वत्र असतानासुद्धा आपण त्यांना सहज जाणू का शकत नाही? मग त्याचं कारणही सांगितलं. त्यांनी काय म्हणाले ते, त्रिभीर गुणबयैर भावैहि एभिः सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. 7व्या अध्यायातला 13वा श्लोक होता. काय म्हणाले, ही माझी त्रिगुणात्मक माया आहे ना, ती मोहमयी आहे, माझी आहे, मोहमयी आहे. तिचे 3 गुण आहेत बरं का, सत्व, रज आणि तम. ते काय करतात, ते सर्वांना मोहित करतात. आणि ही तमोगुणाच्या अहंकारामध्ये, निरनिराळ्या प्रकारच्या अहंकारामध्ये अडकवून टाकतात. आता तमोगुणाचा अहंकार कसा असतो, सकाळी उठल्यावर आम्हाला बुवा चहा लागतो, बेड टी लागतो, आणि तो अगदी कडकडीत लागतो बरं का. हा तमोगुणी अहंकार आहे हो. किंवा काही माणसं असं म्हणतात, छे ही कशी माणसं ध्यानाला बसतात हो तासन तास, आम्हाला तर सारखं काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी काम सांगा ना, स्वस्थ बसणं नाही बुवा आपल्याला जमत. हा आहे रजोगुणी अहंकार. आणि सात्विक अहंकार कुठला माहिती आहे, मी पूर्णपणे शाकाहारी आहे, साधक आहे चांगला. आमच्या घरात कित्येक पिढ्यात कांदा लसूण खाणं सोडा, कोणी आणलेलं सुद्धा नाही आहे. हा जो आहे ना, हा केवळ सत्वगुणी अहंकार आहे. मंडळी, या सगळ्या बेड्या आहेत तो अहंकार. ह्या सोनेरी असतील नाही तर लोखंडाच्या असतील, पण शेवटी बेडीच आहे ना. आणि ह्या मोहामुळे काय होतं, सर्वांपलीकडे जो भगवंत आहे ना, त्याला आपण जाणूच शकत नाही. मग प्रश्न असा येतो की भगवंतांना जाणण्याचं काही साधनच नाही का? आहे ना. भगवंतानीच सांगितलं की माझ्या चरणापाशी याल तर मला जर शरण आलात, ती माझ्या माया तुम्हाला अडवू शकणार नाही. काय म्हणाले, देवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेहताम तरंती ते. 7व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात म्हणाले. त्याच्यासाठी आपण त्या कोळ्याचं उदाहरण जाणून घेतलं होतं. त्यानंतर भगवंताने मग भक्तांचं विवेचन केलं. त्यांना कोण कोण शरण येत नाही ते सांगितलं. आणि नंतर मग कोण त्यांची भक्ती करतं तेही सांगितलं. कोणत्या 4 प्रकारचे लोक त्यांची भक्ती करतात तेही सांगितलं. त्याचबरोबर हेही सांगितलं, या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ भक्त कोण आहे? ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे. कारण ते कसे असतात, एकभक्तीर विशिष्यते, आणि शिवाय नित्ययुक्त असतात. आणि अशी ज्ञानयुक्त भक्ती अनेक जन्म करावी लागते. तेव्हा कुठे वासुदेव सर्वमिती, सर्व काही केवळ भगवंतच आहेत, ही जाणीव आणि हे ज्ञान होतं असं सांगितलं. अर्थात हे सांगितल्यामुळे निराश होण्याचं काही कारण नाही. विशेष प्रयत्न जर माणसाने केले तर एका जन्मातसुद्धा हे साध्य होऊ शकतं. आणि याची अनेक उदाहरणं त्या आपण पाहिली पण होती. नंतर भगवंतांनी काय सांगितलं की लोकांच्या आता अनेक इच्छा असतात, अनेक कामना असतात. त्यामुळे ते लोक काय करतात, माझ्याकडे नाही आहेत, मग मीच स्थापन केलेल्या आणि सत्ता दिलेल्या इतर दैवतांकडे जातात. आणि त्यांचे अगदी नियमपूर्वक सगळे नियम पाळून उपासना करतात. आणि त्या देवता ती फळं त्यांना देतात सुद्धा बरं का. आता त्या भक्ताचे त्या दैवतावरची श्रद्धा दृढ कोण करतं? भगवंतच करतात. आणि शेवटी त्या दैवताला ते फळ भक्ताला देण्याची शक्तीसुद्धा भगवंतच त्यांना देत असतो. आता भगवंताने पुढे सांगितलं की त्या देवताची फळं देतात ना, ती कायम नसतात. पण त्यावेळी ते सुख मिळतं, जरूर मिळतं. पण कायमचं सुख हवं असेल, शाश्वत सुख हवं असेल, तर अव्यय आणि अक्षर अशा परमात्म्याला शरण जावं लागतं. किंवा समजा भगवंताची तरी उपासना करावी, नाहीतर त्याचे जे अवतार आहेत, श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहे, विठ्ठल आहे, यांची करावी. नाहीतर अगदी भगवत स्वरूपाच्या सद्गुरूंची करावी की हो, ते एकच आहे. पुढे भगवंत काय म्हणाले की वस्तुतः मी कसं आहे, मी अव्यक्त आहे हो, मी अव्यक्त आहे. पण लोक मला व्यक्त समजतात, मला शरीरधारी समजतात हो. त्यांच्यासारखाच मी आहे असं मानतात. ते जसे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांनी ग्रस्त आहेत ना, तसाच मी आहे. म्हणजे मलासुद्धा लोभ होतो, मी सुद्धा कोपतो असं ते मानतात. आणि मग काय करतात, लोक भिवून माझी भक्ती करतात हो, भिवून. म्हणजे एक लक्षात घ्या, भगवंत कधीच कोणाचं नुकसान करत नाहीत हो, हे खरंच आहे. आपण सगळे त्यांचेच लेकरं आहोत ना हो. कुठल्याही वडिलांना वाटतं की आपलं एक लेकरू सुखात असावं, दुसरं दुःखात असावं? नक्कीच नाही ना.
त्यामुळे काय होईल, तुम्ही त्यांची भक्ती केलीत किंवा नाही केलीत ते कोपत बिलकुल नाहीत. हां, भक्ती केलीत तर काय होईल, तुमचाच फायदा होईल ना, तुमचाच फायदा होण्याची शक्यता आहे. आणि नाही केलीत तर ते नाही त्रास देणार, तुम्हाला तुमच्याच कर्माची फळं भोगावी लागतील, एवढंच आहे. भक्त असलं तर काय होईल, तुमच्या प्रारब्धामधून थोडी सूट मिळेल, दुसरं काय होणार आहे, एवढंच होईल. 7व्या अध्यायाची शेवटी भगवंताने सांगितलं की सगळीकडे मी आहे हो, पण तरीसुद्धा मी दिसू शकत नाही. का बरं? कारण माझ्याच मायेच्या आवरणाने मी झाकला गेलो आहे. या संबंधात आपण ढगांचं उदाहरण पाहिलं. ढगांचं आवरण सूर्यावर आलं असं पण म्हणतो, पण खरं सूर्यावर तर आवरण येऊच शकत नाही ना ढगांचं. अहो, ढग केवढे, सूर्य केवढा, मग काय आवरण कशावर येतं? आपल्या डोळ्यावर आवरण येतं, त्यामुळे आपल्याला सूर्य दिसू शकत नाही, हे खरं आहे. तसंच मंडळी, मायेचं आवरण भगवंतावर नाही येत हो, आपल्या दृष्टीवर येतं. पण आपण जर पुण्यकर्म केलं आणि भक्ती केली तर काय होतं, रागद्वेष, आवड नावड, इच्छा अनिच्छा या सगळ्यामधून आपण मुक्त होतो आणि मग आपण परमेश्वराला निश्चितपणे जाणू शकतो. परमेश्वराचं स्वरूप आपल्याला समजेल असंही भगवंताने त्यात पुढे सांगितलं होतं. पण मला कसं जाणं हे सांगताना भगवंत काय म्हणाले, मला ब्रह्म म्हणून जाणा, मला संपूर्ण अध्यात्म म्हणून जाणा, संपूर्ण कर्म म्हणून जाणा, मला अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणून जाणा आणि प्रयाणकाळीसुद्धा माझी आठवण ठेवा. या सर्व द्वंद्व मोहातून मुक्त होऊन तुम्ही मला प्राप्त व्हाल असंही ते म्हणाले. आता भगवंताने इथे सांगितलं की मला ब्रह्म म्हणून जाणा, मला अमकं म्हणून जाणा, मला तमकं म्हणून जाणा. ठीक आहे, कसं जाणायचं हाच तर प्रश्न आहे ना. आणि अर्जुनाने तोच प्रश्न विचारला आहे 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला. त्याचा खुलासा भगवंताने अर्थातच त्या 8व्या अध्यायात केलेलाच आहे. अशा रीतीने 8वा अध्याय हा खरं म्हणजे 7व्या अध्यायाचा विस्तारच आहे. आता त्यातला एक श्लोक आपण सविस्तर पाहूया. हरिओम.